नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन गण गण गणात पोते. हे परम मंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली आवरी, अशुभ ओगे जाते दुरी. मी विनायक रत्न पारखी या भक्ताला आलेला अनुभव आज आपण ऐकणार आहोत. राहणार डोंबिवली. जय गजानन. मी विनायक रत्न पारखी मुंबईला असतो. भारतीय रेल खात्यास तब्बल 40 वर्षाहून अधिक सेवा दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालवल्या आणि निवृत्त झालो. माझ्या जीवनाला गजानन महाराजांचा स्पर्श झाला. ही माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे. गजानन महाराजांविषयी मला आलेला काही अनुभव मागील भागात कथन केले. आज प्रत्यक्ष रेल्वे ट्रॅकवर आलेले 1-2 अनुभव सांगतो. 40 वर्ष रेल्वे ड्रायव्हर म्हणून काम केले. तेथे कुठलाही अपघात न होता ही महाराजांचीच कृपा आहे अशी माझी धारणा आहे. या काळात मला काही भयावह, काही दारुण, काही करून तर काही विस्मयचकित करणारे अनुभव आले. आपण गजानन विजय ग्रंथात 20व्या अध्यायात लक्ष्मण हरी जांजाळाला रेल्वे धक्क्यावर महाराज भेटल्याचा प्रसंग वाचतो. असो, बोरी बंदरावरील लक्ष्मण आला जाया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. असाच काहीसा अनुभव देखील माझ्या गाठीशी आहे. मला मनातून पूर्ण विश्वास आहे की महाराजांनीच माझा सांभाळ केला. तसं पाहता अनुभव तर अनेक आले, पण सर्वच तर काही इथे सांगता येणार नाही. 1-2 मोजके अनुभव थोडक्यात सांगते. नेमक्या दिवशी मला स्मरणात नाही. एकदा सकाळी 11 वाजता मी हैदराबाद मुंबई एक्सप्रेस पुणे स्टेशनवरून मुंबईसाठी राईट टाईम सुरू केली. लोणावळा सोडल्यानंतर गाडी कर्जतकडे घाट उतरू लागते. गाडीच्या घाटातील थांबे आहेत खंडाळा, मंकी हिल, ठाकूरवाडी. माझी गाडी 50 किलोमीटर वेगाने पुढे चालली होती. वाटेत जामसंग कॅबिन गाडीनं पास केलं आणि अचानक एक रेल्वे कामगार मला लाल बावटा दाखवित असलेला दिसला. मी लगेचच त्याच्याजवळ गाडी थांबवली. सकाळची वेळ असल्याने दूरवर ट्रॅक नजरेसमोर होता. कुठे काम सुरू नव्हतं, कामगार दिसत नव्हते. त्यामुळे मी त्याला गाडी का थांबवली याविषयी विचारणा केली. त्यानं नुसतं माझ्याकडे कटाक्ष टाकला, लाल बावटा बाजूला केला आणि मला पुढे जाण्यास अनुमती दिली. तिथे मी 2-4 मिनिटे थांबलो असेल. गाडी कर्जत स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 2ला लागली. एक पोलीस कमिशनर रँकच्या ड्रेसमधील प्रवासी इंजिन जवळ आला व मला म्हणाला, साहेब, मागे AC डब्याखाली खूप जोरात आवाज येत होता. आम्हाला वाटलं गाडी रुळावरून खाली पडेल की काय. आम्ही सर्व घाबरून गेलो होतो. ते ऐकून मी लगेच AC डब्याजवळ जाऊन बघितलं. AC डब्याखाली पाण्याच्या 3 टाक्या असतात. त्यातील एक पडून गेली होती व दुसरी नट बोल्ट ढिले होतात पडण्याच्या बेतात होती. मी लगेच स्टेशन मास्टरला वॉकी-टॉकीवरून सर्व सांगून दुरुस्तीची सोय करविली आणि दुरुस्तीनंतर गाडी नेहमीच्या वेगाने मुंबईच्या दिशेने निघाली. नंतर विचारांच्या ओघात लक्षात आलं की जर चालत्या गाडीत ती टाकी पडली असती तर गाडी रुळावरून घसरून फार मोठा अनर्थ होऊ शकला असता. त्या जंगलात सुनसान भागात आजूबाजूला कुणीही नसताना एकच कुणीतरी आला. त्यानं गाडी थांबविली. एक टाकी तिथे पडली, दुसरी कर्जत स्टेशनला दुरुस्त झाली. लाख मोलाचं काम करणारा कोण होता तो कोण होता हे कधीच आपल्याला कळू शकत नाही. केवळ त्याच्या पुढे नतमस्तक होणं एवढंच आपण करू शकतो. अशीच एक घटना मला आठवते. तो जुलै महिना होता. रात्री कुर्ला टर्मिनसकडून इगतपुरीकडे जाणारी गाडी घेऊन मी निघालो. रात्री 12:30-1च्या सुमारास कल्याणच्या समोर धोधो पाऊस पडत होता. आमची गाडी खर्डी स्टेशन पास करीत होती. भर पावसात स्टेशन मास्तर दारातून आम्हाला हिरवा सिग्नल दाखवित होता. खर्डी स्टेशन सोडल्यावर पुढे उतार आहे. मी उतारावर इंजिन आयडल केलं. उतार संपता एक सिग्नल आहे. त्याचं नाव IB सिग्नल आहे, इंटरमिजिएट ब्लॉक सिग्नल. तो सिग्नल कायम हिरवाच असतो कारण पुढे लगेच चढाव सुरू होतो. माझ्या अनेक वर्षांच्या सेवा काळात मी तो कधीच लाल पाहिला नव्हता, पण तो त्या दिवशी लाल होता म्हणून मला तिथे गाडी थांबवावी लागली. त्या सिग्नलचं कंट्रोलिंग खर्डी स्टेशन मास्टरकडे असतं. त्या बॉक्समधून खर्डी स्टेशनला बोलण्याची सोय असते म्हणून मी माझ्या असिस्टंटला
भर पावसात उतरून फोन करायला सांगितला, पण काही केल्या संपर्क होऊ शकला नाही. म्हणून मग मी नियमाप्रमाणे तिथे 5 मिनिटं थांबून पुढे असलेल्या उंबरमाळी कॅबिनपर्यंत 15 किलोमीटर वेगाने गाडी नेत आहे अशी सूचना वॉकीटॉकीवरून मागे गार्डला देऊन त्याच्याकडून ऑल राईट ऐकून गाडी सुरू केली. संत गतीने गाडी उंबरमाळी कॅबिनपर्यंत पोचली. तेथील सिग्नल हिरवा होता, परंतु मागील सिग्नल लाल स्वरूपात क्रॉस केला असल्याने मी तशी माहिती देण्यास असिस्टंटला कॅबिनवर पाठविले आणि इकडे समोरील सिग्नलला लाल झाला. पुढे कॅबिन इन्चार्जने जे सांगितले ते ऐकून मी नखशिखांत हादरलो. गँगमनने नुकतीच माहिती आणली होती की पुढे मुसळधार पावसामुळे 200-300 मीटर ट्रॅक वाहून गेला आहे व दोन्ही रूळ वाकडे तिकडे झाले आहे. ते ऐकून मी मनातल्या मनात गजानन महाराजांचे आभार मानले. कधीही लाल न राहणारा तो IB सिग्नल लाल होता. मी नियमाचं पालन केलं आणि महाराजांची कृपा की तो उंबरमाळी कॅबिनजवळील लाल झालेला सिग्नल आमच्या पुढील जीवनासाठी हिरवा ठरला. आता वरील 2 अनुभवांच्या तुलनेत जुना पण आठवणीत आजही एकदम ताजा असा एक अनुभव सांगतो. इसवी सन 1993च्या नोव्हेंबर महिन्यातील ही घटना आहे. आमची सौ तेव्हा बाबांची पोथी वाचित होती, सेवा करीत होती. माझी सेवा मात्र शेगावची वार्षिक वारी आणि घरातून निघताना व गाडी सुरू करताना महाराजांचं हमखास स्मरण अशा स्वरूपाची होती. एका रात्री मी मुंबई टिटवाळा लोकल घेऊन टिटवाळा येथे पोहोचलो तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. फलाट नंबर 2वर गाडी घेतली होती. ती शेवटची लोकल असल्याने सर्व प्रवासी उतरून गेल्यावर गाडीत मी व गार्ड असे दोघंच होतो. ती गाडी तिथून लगेच मुंबईकडे न्यायची होती. त्या फलाटावर मुंबईच्या दिशेने थोडा उतार असल्याने गाडी आपोआप रोल डाऊन होते म्हणून तिथे मागे पुढे दोन्ही कॅबमध्ये हँड ब्रेक लावला लागतो. त्याप्रमाणे ब्रेक लावून मी आणि गार्ड आम्ही आमच्या दिशा बदलल्या. मी पुढे व गार्ड मागील बाजूस येण्यासाठी निघाला. मध्ये मला गार्ड म्हणाले, साहेब वाटेत आंबिवलीला चहा पिऊ. त्याप्रमाणे मी टिटवाळा स्टेशन मास्तरला आंबिवलीला फोन करून आमच्यासाठी चहा तयार ठेवण्याचे सांगितले. आता स्टेशनवर सामसूम झाले होते. कुणीही नव्हते. पूर्ण गाडीत मागे गार्ड आणि ड्रायव्हर मी मोटरमन कॅबमध्ये जाऊन माझं रेल्वेचं काम सुरू केलं. हँड ब्रेक खोलणे, डेस्टिनेशन बोर्ड बघणे, हेडलाईट पाहणे वगैरे. इतक्यात तिथे अंदाजे 5.5 फूट उंचीचा एक व्यक्ती अंगात पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट परिधान केलेला येऊन मला विचारू लागला, आम्ही आत येऊ का? मी म्हटलं, इधर आने की परमिशन नहीं है, पुरी गाडी खाली आहे, आप पीछे जाइए. असं म्हणून मी सीटवर बसून सिग्नल मिळवण्याची वाट पाहू लागलो. तोच पुन्हा माझ्या कानावर आवाज आला, आम्ही आत येऊ का? एवढी मात्र मी त्यांना या म्हटलं. ते माझ्या बाजूला येऊन उभे राहिले. गाडी चालू करतेवेळी मी समोर असलेल्या महाराजांच्या फोटोला हात लावून स्मरण करतो. त्यांनी मला विचारलं, आपण बाबांचे भक्त का? मी हो म्हटलं. पुढे म्हणाले, पुढील स्टेशनवर उतरून आम्ही देखील शेगावला जाणार. ते ऐकून मी त्यांना म्हटलं, शेगावला? श्रीराम सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत. खाली तळघरात श्री बाबांचे समाधी मंदिर आहे. तिथे माझे 5.25 रुपये द्या. असं म्हणून मी पैशाचं पाकिट उघडलं तर पाकिटात बरोबर 5 रुपये 4 आणेच होते. मला आश्चर्य वाटलं. मी पुटपुटलो, आजही पैसे ठेवायला विसरलो वाटतं. मी गाडी चालू करण्याकरता गार्डला 2 बीट घंटा दिल्या. गार्डकडून गाडी सुरू करण्याची सूचना आल्यावर गाडी चालू केली. मी त्यांना म्हटलं, पुढील स्टेशनवर आपण चहा घेऊ. त्यावर ते म्हणाले, पण तुमच्याकडे तर पैसे नाहीत. मी म्हटलं, नेहमीच माणूस आहे, पैसे पुढे देता येतील. त्यावर म्हणाले, असं का? चहा घ्यायचा का? बघू. आंबिवलीला मी लोकल थांब्याजवळ मी गाडी उभी केली. समोरचं कॅन्टीन होतं. मी चहाचं विचारलं त्यावर कॅन्टीनवाला म्हणाला, आज दूध नाही, त्यामुळे चहा मिळणार नाही. त्यामुळे मी गार्डला पुढे न येण्याची सूचना करून मोटरमॅन ड्रायव्हिंग सीटचे फोल्डिंग उचलून त्यांना खाली उतरण्याची सोय करून दिली. 5.25 रुपये महाराजांसमोर ठेवून बाबांचा आशीर्वाद मागण्यासाठी मागं माझं नाव रत्न पारकी असं सांगितलं. सवयीप्रमाणे मी समोर बघितलं व गाडी चालू केली. 5-1 फूट पुढे जात नाही तोवर मी परत प्लॅटफॉर्मवर पाहिलं तर ती व्यक्ती क्षणार्धात गायब झाली. मी ताबडतोब ब्रेक लावून गाडी उभी केली व खाली उतरून मागील 2 डबे पाहिले. चहावाल्याला विचारलं,
दुसरीकडचा प्लॅटफॉर्म बघितला. रात्री 1:30च्या सुमारे स्टेशनवर अन्य कुणीच नव्हतं. मला ते कुठेही दिसले नाही. डोक्यात अनेक प्रश्न ठेवून मी गाडी चालून केली. दुसऱ्या दिवशी माझी बांद्रा लोकलवर ड्युटी होती. मी सकाळी नाश्ता केला होता तेव्हा पैसे देण्यासाठी पाकिट उघडलं तर ते पूर्ण भरलेलं होतं. मला आश्चर्य वाटलं, पण त्याहीपेक्षा आश्चर्याचा धक्का मला 15 दिवसांनी बसला. माझ्या पत्त्यावर शेगावहून प्रसादाचं पाकिट आलं. 5.25 रुपयांची अभिषेकाची पावती आणि भक्त क्रमांक देणारं पत्र क्रमांक 13-20-41 मला प्राप्त झालं. पण मी तर माझा पत्ता त्यांना सांगितलाच नव्हता. सारंच कसं गूढ होतं, माझ्या कल्पनेच्या बाहेरचं होतं. मी अत्य आनंदाने ती अभिषेकाची पावती कपाळाला लावली आणि महाराजांचं स्मरण केलं. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा माऊलीच्या भक्ताचा आलेला अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आनंदी राहा, दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेवा. आज माझ्या माऊलींचे नामस्मरण सतत करत राहा. जय गजानन, गण गण गणात बोते. धन्यवाद.